एक अतिशय महत्त्वाची आणि धडकी भरवणारी बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली येणारे 24 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। आता अवघ्या थोड्या वेळातच राज्यातील बहुतांश भागात पाऊस दमदार हजेरी लावण्यास सुरुवात करणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहाल तर नक्की करा, जेणेकरून एचपीएन मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यात मान्सून दाखल झाला, पण दडी मारून बसला। आता मात्र पावसानं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या सर्वच भागात आता धोधो पाऊस कोसळणार आहे। विदर्भासाठी सर्वात मोठा अलर्ट जारी करण्यात आलेला असून अमरावती जिल्ह्याला थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आला। इथं विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। नवी मुंबईत अवघ्या पाऊण तास झालेल्या पावसानं पीएमसी मार्केट, जुईनगर, वाशी आणि पनवेल अक्षरशः जलमय झाल्याचं बघायला मिळालं। तर तिकडे कल्याण, डोंबिवलीत रात्री सुरू झालेल्या एका पावसानं सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसरात गुडघाभर पाणी साचलं। पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीच्या दाव्यांची ही अवस्था आहे। तर पुढे काय होणार हा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहे। आता बातमी आपल्या सोलापूरची। संपूर्ण महिनाभर उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या सोलापूरकरांना आणि बळीराजाला अखेर मोठा दिलासा मिळालाय। सकाळपासूनच कडक ऊन असलेल्या सोलापूर जिल्ह्यात संध्याकाळपासून मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावायला सुरुवात केली। पावसाअभावी संकटात सापडलेल्या पिकांना आता जीवनदान मिळणार असून रखडलेल्या पेरण्यांनाही आता वेग येणार आहे। सोलापूरसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे, पण मुंबई, कल्याण सारखी अवस्था आपल्याकडे होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळीच सतर्क राहण्याची गरज आहे। शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो, हवामान विभागाचा अंदाज पाहता तुम्हीही घराबाहेर पडताना काळजी घ्या। वादळी वाऱ्यापासून सावध राहा। पावसाचे आणि आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एचपीएन मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, फॉलो करा। पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज।